वटपौर्णिमेला विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात गवळदेव मंदिर येथे पुरुषही वटपौर्णिमा साजरी करतायत. गेल्या 17 वर्षांपासून पुरुष मंडळी एकत्र येत वटपौर्णिमा साजरी करत आहेत. विधिवत पद्धतीने वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वडाच्या झाडाला फेऱ्याही मारल्या जातात. पत्नी आपल्या पतीला जसं दीर्घायुष्य मिळावे म्हणून पूजा करते, तसेच हे पुरुषही आपल्या पत्नीला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य मिळावं यासाठी पूजा करतात. डॉक्टर संजय निगुडकर कुडाळमधील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ आहेत आणि डॉक्टर वादिराज सौदत्ती हेही पहिल्यापासून ह्या व्रतामध्ये आहेत. तर जेव्हा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती या अशा प्रकारच्या व्रतामध्ये येतात आणि ते व्रत गेली 17 वर्ष अखंडित चालू ठेवतात, त्यावेळेला तो एक इव्हेंट नसून ते एक व्रत आहे आणि ते व्रत सातत्याने याच्या गेली 17 वर्ष चालू आहे, याच्या पुढेही चालू ठेवणार आहोत. आपल्या संस्कृतीमध्ये वटसावित्रीचं पूजन केलं जातं, स्त्रिया करतात आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं आणि हाच पती जन्मजन्म मिळो अशी प्रार्थना करतात. तर ते व्रत पत्नी करते. मग त्याच्याबरोबर जर पतीनेही केलं तर तिला अजून आनंद वाटेल आणि संसाराचा जो रथ असतो तो दोन चाकांचा, तर त्यामध्ये स्त्रीच्या त्या पत्नीबरोबर पतीने तो करावा अशी 17 वर्षापूर्वी डॉक्टर संजय निगुडकर आणि आम्ही सर्व एकत्र येऊन एक आम्हाला कल्पना सुचली. त्यानुसार आम्ही गेली 17 वर्ष ते व्रत करत आहोत आणि पत्नी उपवास करते त्याप्रमाणे आपणही उपवास करावा आणि ते व्रत तिच्याबरोबर करावं, ही भूमिका समाजाला एक वेगळा आदर्श करून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. खरं तर अतिशय आनंद होतोय. वटसावित्रीचा हा जो कार्यक्रम आहे वर्षानुवर्ष महिला साजऱ्या करत आलेल्या आहेत, पण काही निमित्ताने सिंधुदुर्ग कोकण भागातील दौरा माझा होता, तर त्या निमित्ताने इकडे पूजा करण्याला मी आले. तर खऱ्या अर्थाने मी बघितलं की पुरुष वटसावित्रीचा दोरा बांधतायत. तर अनेक वर्ष जी संस्कृती यायला पाहिजे होती ती संस्कृती बघताना खरंच महाराष्ट्राच्या ह्या वलयामध्ये मला अतिशय आनंद झाला. तर असंच सगळ्या महाराष्ट्राला मी एक संदेश देऊ इच्छिते. जर महिला सगळं परिधान करतात, महिला नटतात थटतात आणि महिलाने मंगळसूत्र काढलं की म्हटलं जातं की बाबा पुरुष नाही आहे. मग पुरुषाने जर वटसावित्री केली तर खऱ्या अर्थाने त्या महिलेला सुद्धा एक सुखद अनुभवायला मिळेल असं मला वाटतं. कुठेतरी पतीला देव मानलं जातं, त्या अनुषंगाने त्याने जर आशीर्वाद त्या पत्नीला दिला तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे भारत सुजलम सुपलम होण्याकडे कल पण देखील त्याच्यामधून असू शकतो. राहिलं कालच्या दिवशी कुडाळवासियांना कल्याणी महिला संस्था सेवाभावी प्रबोधन समितीच्या निमित्ताने दौऱ्यावरती आल्यावर आश्रय प्रतिष्ठानच्या माध्यमातून मनकर्णिका लघु उद्योग शिवणकाम केंद्र निश्चितच आज खूप आनंद होतोय, कारण कालच माझं लग्न झालं आणि आज वटपौर्णिमा आहे. तर आज आम्ही दोघं इथे आलो होतो आणि इथे आल्यानंतर आम्हाला एक नवीन कन्सेप्ट कळली की इथे दरवर्षी म्हणजे गेली काही वर्ष डॉक्टर निगुडकर सर आणि उमेश गायवणकर यांचा ग्रुप जो आहे तर गेली अनेक वर्ष इथे हे एक चांगल्या प्रकारचं एक कार्य करतायत आणि त्यामुळे आज मी ते हिला घेऊन आलो होतो पूजेसाठी. मग तेव्हा ते मला म्हणाले की असा कन्सेप्ट आहे आपला की आपण जशी पत्नी आपली जशी काळजी घेते तशी आपण पण पत्नीची काळजी घ्यायला पाहिजे आणि हा जर विचार रुजायचा असेल तर इथून सुरुवात आपण करूया. मग आज आमचं नव्या आयुष्यात पहिलं पाऊल पडतं आहे आणि आमचा आज नवीन चांगला एक कन्सेप्ट आम्हाला कळतोय. त्याच्यामुळे आज आम्ही ह्या उपक्रमात आम्ही सामील झालो दोघंही. आम्ही दोघंही मिळून आज वडाला फेऱ्या मारतोय आणि निश्चितच ह्याचं चांगलं एक ह्याला सायंटिफिक रिझन जे आहे वडाचं की वड हा सर्वात जास्त ऑक्सिजन देतो आपल्याला. आम्ही दोघंही डॉक्टर असल्यामुळे ह्याच्यामागे धार्मिक जसं कारण आहे तसंही आध्यात्मिक जसं कारण आहे तसंही ह्याला एक सायंटिफिक रिझन पण आहे की वडाची पूजा का केली जाते. हा जर दोन्ही साईडनं उरला तर इथे जेवणारी वृक्षतोड आहे किंवा इतर जे वडा संगोपन आहे हे व्यवस्थित केलं जाईल. हा पण संदेशातून सगळ्यांकडून एक चांगला गावणकर सरांनी सांगितला. त्याच्यामुळे ते आम्ही दोघांनी याच्यासाठी एक नवीन न्यू जॉईनिंग आता या वर्षीपासून आमचं दोघांसोबत आलं. ही जसं करिअरवर तसं मी पण करतो. मी सकाळपासून उपवास केला आहे
तिच्यासाठी. त्याच्यामुळे आता हा नवीन दरवर्षी आम्ही ह्या उपक्रमात सामील निश्चित होऊ. धन्यवाद. डॉक्टर प्रणव प्रभू आणि माझ्या मिसेसचं नाव डॉक्टर चैताली प्रभू. खूप छान वाटतंय. म्हणजे त्यांनी पण माझ्यासाठी उपवास केला आणि वडाला फेऱ्या मारल्या. खूप लकी फील होतंय की त्यांनी पण हे केलं. माझे बाबा खूप वर्षापासून हे करतात आईसाठी उपवास. सो आज प्रणवनी पण माझ्यासाठी केला. सो मला खूप लकी फील होतंय. डॉक्टर चैताली प्रभू.